शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करणं वेगाने शक्य असलं तरी ते सुरक्षित आणि टिकाऊ पद्धतीनं करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आहारामध्ये काही बदल करणं खूप गरजेचं आहे. जसं की सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट कमी करा. जसं की तूप, लोणी, तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ टाळा. पॅकेज्ड फूडमध्ये असलेले ट्रान्स फॅट्स टाळणं गरजेचं आहे. फायबरयुक्त आहार वाढवा. जसं की ओट्स, ज्वारी, बाजरी, डाळी, कडधान्ये खा. फळांमध्ये तुम्ही सफरचंद, केळी खाऊ शकता. भाज्यामध्ये पालक, गाजर, बीट यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. हेल्दी फॅट्स वापरा. जसं की शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, बदाम, अक्रोड खा. व्यायाम करा. जीवनशैली संतुलित ठेवा. दररोज व्यायाम करा. 30 ते 45 मिनटं चालणं किंवा धावणं, सायकलिंग करणं गरजेचं आहे. योगा आणि प्राणायाम देखील महत्त्वाचा आहे. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जास्त वजन कोलेस्ट्रॉल वाढवतं. 5 ते 10% जरी तुम्ही वजन कमी केलं तर बराच फरक पडतो. धूम्रपान टाळा. मद्यपान टाळा. धूम्रपानामुळे HDL कोलेस्ट्रॉल कमी होतं. मद्यपान मर्यादित ठेवा किंवा बंदच करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ताण कमी करा. ध्यान करा, योगा करा, छंद जोपासा. चांगली झोप म्हणजे 7 ते 8 तासाची झोप घ्या. नियमित तपासणी करा. लिपिड प्रोफाईल नक्कीच चेक करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं नक्कीच घ्या. लक्षात ठेवा, वेगाने कमी करण्याच्या नावाखाली डाएट करू नका. नैसर्गिक आणि सातत्यपूर्ण बदल जास्त प्रभावी असतात. जर कोलेस्ट्रॉल खूपच जास्त असेल किंवा कुटुंबात जर कोलेस्ट्रॉलचा इतिहास असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेऊ शकता. परंतु कोणताही क्रॅश डाएट करून लगेच वजन कमी केलं तर त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो.